नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 41वा भाग. तर आज आपण 41व्या भागामध्ये शेणखत आणि हिरवळीचे खत. आपण वर्षानुवर्षापासून शेती करतो. शेणखत आपण वापरतो, त्यासोबत रसायनखतसुद्धा वापरतो. रसायन खतासोबत शेणखत किंवा हिरवळीचे खत हे वापरणं गरजेचं का, आज आपण या विषयावर चर्चा करणार. कारण की बरेचसे शेतकरी फळबाग, जसं की आपलं स्पेशल टॉपिक असतो मोसंबी संत्रा, बरेचसे शेतकरी मोसंबी संत्रा बागेला रसायन खत तर देताच, परंतु शेणखतावर इग्नोर करता. शेणखत बरेचसे शेतकरी देत नाही किंवा दिलं जरी तरी वर्ष 2 वर्षाचा गॅप देऊन देता, त्यातही कमी देता. तर शेतकरी मित्रांनो, शेणखत किंवा हिरवळीचे खत देणं गरजेचं का, आपण या विषयावर आज थोडीशी चर्चा करणार. तत्पूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन व्हिडिओ आमच्या या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सहजरित्या प्राप्त होईल. तर शेतकरी मित्रांनो, शेणखत दिल्यानंतर काय होतं आणि रसायन खत दिल्यानंतर काय होतं, तुम्हाला सर्वांना माहीत असेल, निसर्गामध्ये प्राणी आणि वनस्पती राहतात. मग प्राण्याला पलायन करून अन्न आपलं प्राशन करावं लागतं किंवा मिळतंय. उदाहरणार्थ माणूस असेल किंवा दुसरे कोणतेही प्राणी असेल, माकड असेल, हत्ती असेल, उंट असेल, घोडा असेल, बकरी असेल, बैल असेल, जेही असतील, मासा असेल, कासव असेल, जेही प्राणी, यांना पलायन केल्याशिवाय अन्न मिळत नाही. आतापर्यंत आपण हे बघितलेलं आहे का, मिळतं आपल्याला बसल्या जागेवर नाही मिळत. तर मग आपण विचार करा, वनस्पती तर पलायन करत नाही, वनस्पती स्थलांतर करत नाही, वनस्पती एकाच जागेवर असतात. मग वनस्पती एकाच जागेवर असताना वनस्पतीला अन्न नेमकं कसं मिळतंय, याच्यावर आपण कधी विचार केला असेल किंवा नसेल मला नाही सांगता येणार. परंतु वनस्पती बिना स्थलांतर केल्याचं वनस्पतीला अन्न मिळते. त्याचं मेन कारण बॅक्टेरिया, ज्याला आपण सूक्ष्मजीव म्हणतो. सूक्ष्मजीव आपल्याला डोळ्याने दिसत नसता. सूक्ष्मजीव एक सुईच्या टोकावर लाखो करोड असतात. तर या सूक्ष्मजीवांपासून वनस्पतीला अन्न कशा प्रकारे मिळते, आपण या ठिकाणी आज आपण सविस्तर चर्चा करणार. तर सूक्ष्मजीवांचं कार्य असतं, जे जमिनीमध्ये तुमचे अन्नद्रव्य असतात. मग अन्नद्रव्य कोणते, त्याच्यामध्ये पोटॅश असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, कॅल्शियम असेल, सल्फर असेल, फेरज असेल, मॅग्नीज असेल, कॉपर असेल, मोलिब्डेनम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, जे तुमचे 16 अन्नद्रव्य असतात. हे अन्नद्रव्ये त्या बॅक्टेरियापासून वनस्पतीला मिळतात. कारण वनस्पतीला अन्नद्रव्य हे बॅक्टेरियाच्या शिवाय मिळत नाही. बॅक्टेरिया जर मेले तर पूर्ण निसर्ग मेला, आणि निसर्ग मेला की आपण मेलो. कारण आपला उगम स्रोतसुद्धा बॅक्टेरिया आहे. त्याचं सांगतो जीवनचक्र कसं. बॅक्टेरिया ह्या जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्ये हे वनस्पतीला देतात, आणि वनस्पतीपासून मिळालेले जे अन्न असते ते प्राण्यांना मिळतंय. हे असं जीवनचक्र असते. त्यामुळं तुम्हाला सांगतो, बॅक्टेरियाची संख्या वाढवली की तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढतो, आणि सेंद्रिय कर्ब वाढला की तुमच्या जमिनीमध्ये उत्पादन अधिक येतंय. तर बॅक्टेरियाचं कार्य काय असतं, वनस्पतीला अन्नद्रव्य देणं. आता बॅक्टेरिया अन्नद्रव्य देत असताना बॅक्टेरियाचे प्रकार असतात. जसं तुमची ट्रायकोडर्मा असेल, ॲझोबॅक्टेरिया असेल, सुडोमोनास असेल, तुमचे KSB असेल, PHB असेल, जेही तुमचे ट्रायकोडर्मा, हे जे जीवाणू असतात, यांचं वेगवेगळं अन्न घेऊन हे वनस्पतीला ते अन्न पुरवतात. तुम्ही म्हणताल वेगवेगळे बॅक्टेरिया वेगवेगळे अन्न कसे घेता, मग आपण शाकाहारी आहे, बरेचसे प्राणीसुद्धा शाकाहारी आहे. मग ते एकच शाकाहार करता का, कुणी लिंबाचा पाला खाईल, कुणी गुळवेल्याचा पाला खाईल, कुणी घास खाईल, कुणी गवत खाईल. तर प्रत्येकाचा आहार वेगवेगळा असतो. कुणी फळच खाणार, कुणी फुलंच खाणार. तर प्रत्येक शाकाहारीचा सुद्धा अन्न घेण्याचं जो माध्यम असतं ते वेगवेगळं असतंय. तर शेतकरी मित्रांनो, ट्रायकोडर्माचं काम वेगळं, अझोबॅक्टरचं वेगळं, सुडोमोनासचं वेगळं, असे एकंदरीत सर्व सूक्ष्मजीव मिळून वनस्पतीला अन्नद्रव्य पुरवत असतात. आणि वनस्पतीच्या मुळाद्वारे जे तुमचं प्रोटीन असेल, शुगर असेल, हे त्या बॅक्टेरियांना लागते. म्हणून बॅक्टेरिया वनस्पतीच्या मुळाजवळ निवास करत असतो, आणि बॅक्टेरियावर ही वनस्पती जगते, आणि वनस्पतीवर बॅक्टेरिया जगतो. तर बॅक्टेरियाचं काम असतं वनस्पतीला अन्न देणे. त्या वनस्पतीपासून इतर प्राण्यांना अन्न मिळते, आणि सुरुवात ही बॅक्टेरियापासून होते. हिरोशिमा, नागासाकी जपानचे प्रमुख शहरं, अमेरिकेने महायुद्धामध्ये त्या ठिकाणी अणुबॉम्बचे स्फोट केले होते. त्या ठिकाणचे समूळ बॅक्टेरिया नष्ट झाला होता. म्हणून शेकडो वर्ष त्या ठिकाणी आत्तापर्यंतसुद्धा शेती ही पिकली नव्हती, आणि चांगल्या पद्धतीने येतही नाही आहे. त्या जपानकडे तर आपल्यापेक्षाही एक्सटेंडेड सुविधा होत्या, रसायन खत
केमिकल हे सगळं त्यांना अवगत असताना सुद्धा त्या ठिकाणी शेती पिकत नव्हती. त्याचं कारण बॅक्टेरिया संपुष्टात आल्या, त्या बॅक्टेरिया मेल्या त्या. जर बॅक्टेरिया मेल्या असताना जर तुमची शेती झाली असती तर मग ज्या ठिकाणी प्रेत जाळलेली भाजलेली जागा आहे त्या ठिकाणी सुद्धा पीक घेता आलं असते. ज्या ठिकाणी तुमचं चुना आहे, चुन्याचं पावडर, कॅल्शियम, त्या ठिकाणी सुद्धा शेती घेता आली असती. ज्या ठिकाणी तुमची गेरू ज्याला काव म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा शेती घेता आली असती. ज्या ठिकाणी कारखान्यात दूषित पाणी जातं त्या ठिकाणी सुद्धा शेती घेता आली असती. कारण त्या ठिकाणी बॅक्टेरिया नसता आणि बॅक्टेरिया नसल्यावर कोणतंही तुमचं जर्मिनेशन, कोणत्याही बीजाचं बीजांकुरण त्या ठिकाणी होत नाही. म्हणून बॅक्टेरिया खूप महत्त्वाचे आहे. आणि बॅक्टेरिया जर आपल्याला टिकवायचं असेल तर सेंद्रिय कर्ब वाढवणे, आणि सेंद्रिय कर्ब वाढतो तुमच्या शेणखत किंवा हिरवळीच्या खताने. लक्षात आलं का? शेणखत आणि हिरवळीच्या खतामुळे बॅक्टेरियाची संख्या वाढते. रसायन खत फक्त बॅक्टेरियाचं हे माध्यम आहे खायचं. रसायन खतामुळे तुम्ही बॅक्टेरियाला खाद्य देऊ शकता, परंतु बॅक्टेरिया मल्टिप्लाय करणे, बॅक्टेरिया वाढवण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो सेंद्रिय कर्ब. आणि सेंद्रिय कर्ब कशाने वाढतो? शेणखत किंवा हिरवळीचे खत. आता हिरवळीचे खत म्हणजे काय? तुम्ही हिरवे जे तुमची वनस्पती आहे त्याच्यामध्ये डेंचा असेल, ताग असेल, भुईमुग असेल, कोणत्याही फळभाजीपाला असेल, जे हिरवे गवत तुम्ही मातीमध्ये गाडून टाकणार त्यापासून हिरवळीचं खत तयार होतं. त्यामुळे सुद्धा सेंद्रिय कर्ब वाढतो. किंवा शेणखत, जे वनस्पती प्राण्यांनी खाल्लेले आणि त्याची विष्ठा जी उन्नी उधळी शिदोड्याने त्याचं डिकम्पोज करून जे आपल्याला खत मिळते त्याला आपण शेणखत म्हणतो. या दोन्ही हिरवळीचं खत आणि शेणखताने सुद्धा सेंद्रिय कर्ब वाढतो. रसायन खताने सेंद्रिय कर्ब वाढत नाही, तो फक्त शेणखत आणि हिरवळीच्या खतानेच वाढतो. रसायन खत फक्त तुमचं रेडी मिळालेलं बॅक्टेरियाला खाद्य आहे, परंतु बॅक्टेरिया वाढवायची फॅक्टरी म्हणजे शेणखत आणि हिरवळीची खते. त्यामुळं आपल्याला सेंद्रिय कर्ब जर वाढवायचं असेल तर शेणखत किंवा हिरवळीचे खत देणं गरजेचं आहे. फळबागामध्ये हिरवळीचे खत आपण प्रत्येक वर्षी देऊ शकत नाही, त्या ठिकाणी मेहनत करू शकत नाही, कारण मुळ्या तूट होती, त्या ठिकाणी जमीन निबर येते, त्यामुळे जमिनीची सुपीकता त्या ठिकाणी खालवते. म्हणून आपण शेणखत देऊन आपण सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. तर सेंद्रिय कर्ब वाढताना आपल्याला माहीत असेल शेणखत किंवा हिरवळीचे खत द्यायचे, कारण त्या ठिकाणी विविध प्रकारचे सूक्ष्मजीव आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. मग तुम्हाला वाटत असेल सूक्ष्मजीव नुसते जमिनीमध्ये नसता, सूक्ष्मजीव हवेमध्ये असतात, सूक्ष्मजीव पाण्यामध्ये असतात, सूक्ष्मजीव जमिनीमध्ये सुद्धा असतात. कारण पाण्यामध्ये सुद्धा वनस्पती येतात. मग तुम्ही म्हणता असाल समुद्रामध्ये जे वनस्पती येतात तर मग त्या ठिकाणी कुठं जमीन आहे, परंतु त्या ठिकाणी पाण्यामध्ये असलेले सूक्ष्मजीव त्या ठिकाणी तुमच्या वनस्पतीला जगवण्याचं काम करत असतात. आणि सूक्ष्मजीवाचे कार्य तुम्हाला सांगितलं मी अगोदरच, सूक्ष्मजीव हे झाडांना वनस्पतीला अन्न पुरवठा करते, त्याच्यानंतर इतर प्राणी त्यावर जगतात. कारण तुम्हा सर्वांना माहीत असेल वनस्पतीला जे लागते ते तुमच्या जमिनीमध्ये, तुमच्या बकरीला जे लागतंय ते गावतात, ते वाघाला जे लागतंय ते बकरीमध्ये. तर एकमेकांवर डिपेंडेड या ठिकाणी आपल्याला ही चेन आपण बघितलेली आहे. कारण आपणही बघा तुम्ही, आपण गव्हाला खात नाही, आपण गव्हाच्या पिठालाही खात नाही, आपण गव्हाच्या कच्च्या उंड्यालाही खात नाही. ज्यावेळेस प्रॉपर चपाती भाजल त्यावेळेस ते आपलं अन्न आहे. कारण अवस्था बदलली की भक्षक बदलतो. गव्हाला सोंडकिडे खाता, पिठाला मुंग्याच खाणार, आपण पीठ खाणार नाही. आपण प्रॉपर चपाती भाजली तेच आपलं अन्न आहे. तसं अवस्था बदलली की भक्षक बदलतो. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माहीत असेल सूक्ष्मजीव वाढवला तर तुमच्या जमिनीमध्ये पीक चांगलं येणार, आणि पीक चांगलं आलं तर आपल्याला त्या ठिकाणी आउटपुट चांगलं येणार. तर सूक्ष्मजीवाचे कार्य काय असते? वनस्पतीला अन्नद्रव्य आपटिक करणे. बरेचसे शेतकरी सांगतात आम्ही खूप सारे रसायन खत देतो, मायक्रोन्यूट्रंट वापरतो, सेकंडरी वापरतो, NPK सुद्धा वापरतो, हार्मोन्ससुद्धा देतो, परंतु आमच्या झाडांमध्ये परिवर्तन दिसत नाही. त्याचं कारण तुम्ही जरी खत दिलेलं आहे परंतु ते आपटेक होण्यासाठी, ते झाडांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी बॅक्टेरियाची संख्या असणं गरजेचं आहे. म्हणून तुमचा सेंद्रिय कर्ब जेवढा असेल तेवढं उत्पादन तुमचं जास्त येणार. कारण सेंद्रिय कर्ब जर जास्त असेल तुम्ही दिलेलं रसायन खत झाडाला आपटेक व्हायला मदत होती. अन्यथा तुम्ही रसायन खत किती द्या. मग हिरोशिमा नागासाकीवर जपानच्या अणुबॉम्बचे स्फोट झाले होते, जपानच्या हिरोशिमा नागासाकी शहरावर अणुबॉम्बचे स्फोट झाले होते, बॅक्टेरिया मेले होते. मग तिथं रसायन खत दिलं तरी पीक येत नव्हतं, शेणखत दिलं तरी पीक येत नव्हतं, कारण तिथे बॅक्टेरिया संपुष्टात आले होते. त्यामुळे आपण सेंद्रिय कर्ब वाढवा, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाची संख्या वाढेल. आणि बॅक्टेरियाची संख्या वाढणे म्हणजेच सेंद्रिय कर्ब वाढणे. तसा सेंद्रिय कर्ब वाढत नाही. म्हणून बॅक्टेरिया हा उगम स्रोत आहे आपल्या शेतीचा, आपल्या निसर्गाचा. त्यामुळे बॅक्टेरियाचं संवर्धन करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर बॅक्टेरिया वाढवण्यासाठी आपल्याला माहीत असेल शेणखत आणि हिरवळीचे खत देणं गरजेचं आहे. रसायन खतसुद्धा प्रमाणबद्ध दिले तर सेंद्रिय कर्ब टिकून राहतो. रसायन खताचा जर अतिरेक केला तर त्या ठिकाणी सुद्धा सेंद्रिय कर्ब ढासळतो. कारण रसायन खतामुळे जमिनीमध्ये कडकपणा तयार होतो, आणि कडकपणा ज्या जमिनीमध्ये असेल त्या जमिनीमध्ये बॅक्टेरियाचं अस्तित्व हे संपुष्टात येतं आहे. बॅक्टेरियासुद्धा जगण्यासाठी ऑक्सिजन लागतो आहे, बॅक्टेरियासुद्धा जगण्यासाठी तुमचे प्रोटीन लागतं आहे, बॅक्टेरिया जगण्यासाठी तुमच्या जमिनीमध्ये शुगरचं प्रमाण असावं लागतं, आणि ते कुठून येणार? वनस्पतीपासूनच.
कारण हे एकमेकांवर डिपेंडेड प्रोसेस असल्यामुळं तुम्हाला सर्वप्रथम बॅक्टेरिया वाढवणं, बॅक्टेरिया वाढले म्हणजे ओव्हरऑल तुमची शेती उत्पादनात वाढ होणार. तर बॅक्टेरिया वाढवण्यासाठी शेणखत आणि हिरवळीचे खत द्या. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या या आवड मोसंबी शेती चॅनलमध्ये 41व्या भागामध्ये आपण जी डिस्कस केली शेणखत आणि हिरवळीचं खत, तर या एपिसोडमध्ये तुम्हाला जे माहिती दिली ती सविस्तर समजली असेल आशा करतो. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बटनही क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आमचंही प्रोत्साहन वाढेल.